तिकडे वसई विराच्या राजकारणात पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर विरुद्ध राजन नाईक असा सामना रंगण्याचे चिन्ह दिसू लागलेत। जनता दरबारात बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी आमदार राजन नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मला तोंड उघडायला लावू नका, माझे हात कायम सरसावलेले असतात असा थेट इशारा त्यांनी दिलाय। आचोळे हॉस्पिटलची जागा राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन 22 कोटीची जागा, त्यामध्ये माझ्या नावाचे उल्लेख आहे की माननीय आमदार राजन नाईक यांच्या विनंतीवरून ही 22 कोटीची जागा वसई विरार महापालिकेला विनामूल्य देण्यात असा जीआरई आहे तो असं म्हणजे हॉस्पिटलच्या जागेची स्थिती त्या अगोदर ती जागा कोर्टाच्या नावावर होती। कोर्टाकडून पीडब्ल्यूडी राज्य सरकारकडून महापालिकेला अशा प्रकारे ती वर्ग झाली। त्यामुळे एचयूचा आणि हे झालं। त्याचं गेल्या 2 वर्षात काय झालं हे मी सगळ्या गोष्टी 24च्या बोलतोय। आजपासून 3 वर्षापूर्वी इकडे मला तोंड कोणीच उघडायला लावू नका, मला तोंड कोणीच उघडायला लावू नका, आणि मी तर उघडलं तोंड तो विचारेल पाणीपट्टी जीबीनी करायची, मग पाणीपट्टी वाढ झाली त्यावेळी आमदार कोण होता इकडचा? त्यावेळी बॉडी होती का? त्यावेळी तुम्ही काय करत होते? मग त्याच्यामुळे ही लोकांशी चर्चा करण्याकरता मीटिंग असते, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा। टीका करण्याकरता जर तुम्ही सरसावले तर माझ्या हाताची घडी नेहमीच वरती असते।